पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेने आपला जीव गमावलाय। दरम्यान यानंतर सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीनंतर कारवाई करण्याची मागणी केली जाते। दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। दरम्यान प्रकरणाची दखल घेतली असून कुणालाही सोडणार नसल्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेतंय फिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची बंद करावं ना। हिम्मत आहे का तुमची? हिम्मत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे। बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा ढुंकून बघणार आणि कावकाव करणार। नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे। शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत। हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे। फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आत्ता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय। राजकारण न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। चुकीला माफी नसते। सरकार यावर योग्य कारवाई करेल। कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे। खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार। पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे, या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत, त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही।